सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे विद्यार्थ्याच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, विद्यार्थ्याच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात. संपादक मी मराठी क्रांती न्यूज. आपण आज आलो आहे जामनेर तालुक्यातील बहुरपेठ या शहरामध्ये. आज या ठिकाणी एक शिक्षण विद्यार्थीप्रेमी विजय पदम मोरे यांनी आज भर पावसामध्ये या ठिकाणी आमरण उपोषण आयोजित केलेलं आहे. आपण जाणून घेऊ त्याच्या प्रतिक्रिया. दादा, आपल्या काय मागण्या आहेत? आपणा सर्वांना कल्पना आहे, गेल्या जवळजवळ 1-1.25 महिन्यापासून दिल्ली जंतर मंतर येथे विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत आणि तेथील सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही. त्यांची मागणी काय आहे की जे शिक्षण मंत्री आहेत, जे पेपर फुटीमध्ये सहभागी आरोपी आहेत, त्यांना कठोरातले कठोर शिक्षा करा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, एवढी रास्त मागणी त्यांची आहे. आणि विद्यार्थी आपले उद्याचे भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे आणि त्यांची मागणी आपण सरकार म्हणून मान्य करत नसाल तर मग लोकशाही राहिली कुठे? म्हणून त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही एक दिवसाचं इथं उपोषण आयोजित केलेलं आहे. दादा, त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना खूप बेदम मारहाण झालेली आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? मारहाणीचं समर्थन कोणी करू शकणार नाही आणि विशेष करून विद्यार्थ्यांना जर कधी आपण मारहाण करू तर मग ते काही आतंकवादी नाही आहेत, ते काही दहशतवादी नाही आहेत आणि त्यांना मारण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही आहे. ते शांततेच्या मार्गाने आपलं उपोषण करतायत आणि आपल्या मागण्या मांडतायत. या सरकारचा निषेध त्याच विषयावर सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत. जवळजवळ नीट परीक्षेसाठी म्हणून, जेई परीक्षेसाठी म्हणून 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करतात आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरलं जातं आणि त्यांचं जवळजवळ आयुष्याचं म्हणजे एक प्रकारे वाटोळं होतं. आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कुठेतरी जबाबदारी स्वीकारून लवकरात लवकर राजीनामा दिला पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर कधी ते राजीनामा देत नसतील तर येत्या काळामध्ये आम्ही याहीपेक्षा मोठं आंदोलन करून आमरण उपोषण करू किंवा मग काय म्हणतो आपण त्याला जलसमाधी घेऊ आणि सरकारला आमचा निषेध नोंदवू. या आंदोलनासाठी म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं बलिदान केलं आहे त्यांना माझ्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी ही विनंती करतो. सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील आहेत, आपण जाणून घेऊ त्याची प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांवर होणारा अत्याचार, हे सरकार विद्यार्थ्यांवर खूप मोठा अत्याचार करते. लाठीचार्ज जो दिल्लीला झालेला आहे हा सगळ्या भारतातल्या जनतेला मान्य नाही. ह्या लोकांनी यांनी हुकुमशाही चालवली, लोकशाहीला घातक ठरणारे लोक आहेत हे विद्यार्थी. आज ह्या भारताचे भविष्य आहे, त्या भविष्याला त्यांनी काय मागणी केलेली आहे, काय त्यांचा एवढा मोठा गुन्हा आहे की त्यांच्यावर लाठीचार्ज करायचा. आज ज्या विद्यार्थिनी आहेत, आज माझ्या पण मुली शिकत आहेत, आज माझी मुलगी BCA होते, आज त्यांना घबराट झालेली आहे. आज जनतेसमोर कसे जातील ते पुढे आणि त्यांच्यावर जर असा अत्याचार लाठीचार्ज जर झाला तर या विद्यार्थ्यांनी कोणाकडे मागणी मागायची ही खूप गंभीर याची बाब आहे. सगळ्या जनतेने, भारतातने, सगळ्या लोकांनी उठून उभं राहिलं पाहिजे आणि आज सरकारला धडा शिकवला पाहिजे, एवढंच माझी इच्छा आहे. आज जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे हे प्रत्येक राज्यामध्ये व्हायला पाहिजे असं आपलं मत आहे का? हो, प्रत्येक राज्यात व्हायला पाहिजे. खेड्यापाड्यातून ह्या विद्यार्थी उठला पाहिजे आणि ह्या सरकारला धडा शिकवला पाहिजे. ह्या सरकारला धडा शिकवण्याची काळाची गरज आहे. अरे शेतकऱ्याच्या मानेवर दगड टाकून आले, विद्यार्थ्याच्या मानेवर दगड टाकून आले, कोणावर तुम्ही दगड टाकणार आहे? लोकशाही जिवंत ठेवायची का नाही ह्या सरकारला? ही मोठी गंभीराची बाब झालेली आहे. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक नोकरदार चिंताग्रस्त झालेला आहे. विद्यार्थ्यांवर सुद्धा हात उचलायला लागलेले आहे. यांना थोडी तरी शरम वाटायला पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. या ठिकाणी एक विद्यार्थी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांनी विजू भाऊला पाठिंबा दिलेला आहे. आपण जाणून घेऊ. एक विद्यार्थी आहे जे जंतर मंतरवर जो लाठीचार्ज झाला, नेट परीक्षामध्ये जो घोटाळा झाला, अशा प्रत्येक परीक्षांमध्ये घोटाळे होत आहे. या घोटाळ्यांमुळे पूर्ण म्हणजे आम्ही शिका का नाही शिका हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे आमचा जाहीर निषेध आहे की या सरकारने मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हीच आमची विनंती आहे. या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून सुषमाताई आलेल्या आहेत. आपण जाणून घेतलेली प्रतिक्रिया. नमस्कार, मी सुषमा सुभाष चव्हाण. आज या पौर गावामध्ये विजू पदम मोरे यांनी धरणं आंदोलन केलेलं आहे. हा विजूनं नव्हे तर पूर्ण भारतामध्ये हे आंदोलन सुरू आहे. आज देशभरामध्ये आपण बघतो आहे की ज्या मुलाने अति कष्ट करून ज्याने शिक्षण घेत आहे
त्या मुलांचं पेपर फुटी होत आहे, त्यामुळे त्यांची मानसिकता गेलेली आहे. त्यांचे पालक कोणती परिस्थितीमध्ये त्यांना अभ्यास करवत आहे. आज ते पेपर फुटीनंतर त्यांना परत त्यांची मानसिकता खराब झालेली आहे. परत त्यांना ट्युशन करावं लागेल. जे डोक्यामध्ये होतं ते सगळं त्यांचे निघून गेलेलं आहे. वारंवार जर अशी गोष्ट घरात राहिली तर मुलाने शिकावा की त्याने शेती करावं. शेतीमध्ये मी सध्या काही देवानं दिलेलं नाही, पाऊस येतो तर येत नाही, म्हणून हा खूप मोठी समस्या या ठिकाणी भारतामध्ये घडलेली आहे. हे जो सोनम वांगचुकने जे आपलं म्हणणं सांगितलं आहे की धर्मेंद्रचा राजीनामा हा जास्त आहे, हा त्यांचं बरोबर म्हणणं आहे की त्या मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे. आणि हा मला कळत नाही आहे की मोदी साहेबांना त्याला राजीनामा घ्यायला काय अडचण येत आहे, का देत नाही. एक माणसामुळे आज पूर्ण भारत पेटला गेलेला आहे. आणि या देशामध्ये हे जवान जे मुले आहेत यांना लाठ्या मारत आहे, कोणाची कमर तोडली, कोणाचे हात तोडलेले, गरिबाचे मुले गेलेले, आपलं न्याय आणि हक्कासाठी गेलेले आहे. काही त्या जंतर मंतरवर मुलींवर आणि महिलांवर सुद्धा लाठीचार्ज झालेला आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मला खूप या बाबतीत खूप दुःख आहे आणि कष्ट आहे की महिलावर हा कोणता लोकशाही आहे की महिलावर हात उचलायला लागला. महिलाने काय आपला हक्क अधिकार मागू नाही का? आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला जर पुढे निघाली आहे तर या महिलावर अत्याचार होता कामा नाही. ते मुली जास्त आपले हक्क आणि अधिकारासाठी ते दिल्लीला पोहोचलेले आहे. तर हे मला महिलांच्या बाबतीत हे झालं आहे, याच्यावर मी जाहीर निषेध करते आणि तीव्र निषेध करते. एकीकडे भारत सरकार आणि राज्य सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ हे नारे लावत आहे. बेटी सुरक्षित आहे का? नाही, या भारतामध्ये बेटीला सुरक्षित नाही आहे. निश्चित आपण सांगितलं आहे की एका बाजूला सरकार म्हणते बेटी पढाओ बेटी बचाओ, कुठे गेले हे शब्द गेले कुठे आहेत? कुठे आमचे मुले आज बलात्कार होत आहे, निराधम मुकाट फिरत आहे आणि मुलीवर अत्याचार होत आहे. त्यांना भर रस्त्यावर त्यांना फाशी दिला पाहिजे. आणि हे जर पेपर फुटीचे जे होते आहे याच्यातसुद्धा कुठेतरी आळा घाला पाहिजे. मोदी साहेबांना तीव्र याचा निर्णय घेतला पाहिजे. अमित शहाने याच्यामध्ये डोकं घालून शरद पवार यांना भेटायला गेले, काय आलं त्याचं आउटपुट काय निघालं? पूर्ण भारत पेटलं गेलं ना. आज पूर्ण गाव नव्हे, पूर्ण भारत देशामध्ये आपण बघितलं आहे. दुसऱ्या देशाला सुद्धा पाठिंबा भारतमध्ये लोक राहत आहे त्यांना सुद्धा निषेध केलेला आहे. हा लोकशाही गेली कुठे आहे हे जे मला कळत नाही. आज हे तरुण मुले माझे बरोबर बसलेले आहे पौडचे, हे सकाळपासून तो संध्याकाळपर्यंत कॉलेजला जात आहे अभ्यास करायला. आज यांच्या डोक्याचा परिणाम झालेला आहे की आम्ही शिकायचं तरी कसं? आमच्या आई वडील आम्हाला शिक्षणासाठी त्यांच्या क्लासेससाठी पैसे लागत आहे, त्यांना बसामध्ये येणं जाण्याचं भाडं लागतं आहे त्यांना. आज जर पेपर फुटी झाली तर त्यांची मानसिकता कुठं राहिलेली आहे? सरकारने याचा तीव्र निषेध करतो आणि ताबडतोब घ्या, अन्यथा या भारताचा लोकशाही मला नाही वाटतं की हे टिकलेली आहे. आपण पाहिलं या ठिकाणी अत्यंत तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे. मी मराठी क्रांती न्यूज पौर, मी संजय निकम सोबत अतुल वेळे पौर. आता तुमच्या जेवणाला आणा आणखीन चवदारपणा. चिकन असो वा फिश, आता दोन्ही होतील एकदम टेस्टी. वापरा जमजम 65 मसाला आणि बनवा हॉटेलसारखी डिश. पुणेरी कडक चव.